सुमे ताट चेपलंय का काय ग बघ बर. बघू कुठं आहे? हा हे घ्या. पावसा पाण्याचे दिवस आहेत उगाच थंडी वाजायला. ती काय ती चेपलंय बघ की. मला कसं दिसेना? बाबने कानाला काय लागले रे? साबण आहे का? साबण साबण राहिले काय? आता ह्या टायमाला थोबड कशाला धुतलंस रे? अरे दुरळा 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 दिवसभर दुरळा तोंडावर बसला होता माझ्या. भर उन्हाळ्यात तुझ्या तोंडावर दुरळा बसना आणि आता पावसाळ्यात बरा दुरळा बसतोय रे. तात्या, रात्रीचा चेहरा धुतला ना की चांगला असतो, म्हणजे स्किन एकदम फ्रेश राहते. आता त्वचा फ्रेश करून काय ह्याला पोरगी बघायला जायचंय का? तात्या सुरेश आणि बडबडा करत बसू नको. पुरुषने झोपू दे जरा. बघ हाय का घरात एवढा दुरळा आहे बाहेर किस्त असेल. तात्या तात्या इकडे बसू 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 तात्या तात्या पाणी पाहिजे. सुने अगं आजकाल धूर आणि धुरळ आला ना की मला असा दम लागतो. हा काय नाही पोरीनो झोपा तुम्ही. हो पण चल जाऊ आपण. चल दे. चल सॉरी बर का. झोपा झोपा आता निवांत झोपा तुम्ही आराम करा. गुड नाईट. बबन तेवढं उद्या गिरणीत जाऊन आपला हिशोब काय झालाय बघून ये. काय होय बाया होय. हा चला झोपा मॅडम. प्लीज मला मॅडम म्हणू नका. म्हणजे मी तात्यांना माझ्या वडिलांसारखं मानलंय आणि तात्यांनी त्यांच्या मुलीसारखं. मग या नात्याने आपण दोघी कोण झालो? बहिणी बहिणी हो ना? खरंच काय? मी खोटं कधीच बोलत नाही. तुम्ही सेम माझ्यासारखं बोलला बघा. अरे वा, म्हणजे बहिणी बहिणी सेम विचारांच्या झाल्या की. मग ठीक आहे झोप आता निवांत. आजपासून तू माझी बहीण रागिनी आणि तू माझी बहीण सुमी. चल, झोप. काय झालं ग? अगं बाई इसरलेच. थांबा. अगं घ्या आमच्या तात्यांचा डॉल्बी सुरू झाला. तुला काय झोप येणार नाही. आपल्या माणसाच्या घोरण्याचा त्रास होत नाही कधी. नको मला. समर डॅडी ती बस बस. झोपला नाहीस अजून? नाही ऍक्च्युली झोपच येत नव्हती मला. सुमी नाही म्हणून? समर तू लहान होतास ना तर तुझी मामा खेळणं म्हणून कायम विमानच घेऊन यायची बघ. एकदा मी तुझ्यासाठी अशीच एक सायकल घेऊन आलो. तू माझ्यावरच भडकली. म्हणाली उंची स्वप्न बघा. तू मोठा झाल्यावर मी तुला सायकल चालवायला शिकवणार होतो. अरे पण ते पण करून दिलं नाही मला तिला. म्हणाली माझा मुलगा पायलट होणार आहे. डॅडी पण तुमचं हे स्वप्न सुमीने पूर्ण केलं. तिनं मला सायकल चालवायला शिकवली. अरे फक्त तुलाच नाही अनुराधाला पण शिकवलं तिनं. सुमी नाही म्हणून करमत नाहीये का? नवरा बायकोमध्ये प्रेम असलं ना हे असंच होतं बघ. अरे माझ्या बाबतीत असं कधी झालंच नाही. म्हणजे व्हावं असं माझ्या मनात असून सुद्धा
अनुराधाच्या स्वभावामुळे ते कधी झालंच नाही. तू नशिबवान आहेस हा, म्हणून तुला सुमीसारखी चांगली बायको मिळाली. तिला काही कमी पडून देऊ नकोस. तिची सगळी स्वप्न पूर्ण कर. डॅडी, सुमीचं स्वप्न आहे. तिला माझ्यासोबत विमानातून अख्खं जग बघायचंय. हजारो लोकांना जेव घालायचंय. बर्फाच्या गावी जायचंय तिला. तात्यांना एक मस्त ढाबा काढून द्यायचाय. मग तू ही तिची सगळी स्वप्न पूर्ण कर. हो. समर, चल झोप आता. मला माहित आहे सुमीशिवाय तुला करमत नाही ते, पण झोपायचा प्रयत्न कर. जागू नकोस. चल, गुड नाईट. गुड नाईट. अगं, आता काय झालं? काय नाही, तू झोप. मला काही झोप लागायची नाही. का? अगं ते पायलट नसला की मला करमत नाही आणि झोप बी लागत नाही. मी झोपते बाबा. झोप. एक दोन तारे मारे तीन. पायलट, हॅलो. झोपलीस का ग? नाही अजून. बोल की. सुमे, मला ना करमतच नाहीये तुझ्याशिवाय. झोपच येत नाहीये का मला. तुझंही असंच झालंय का ग? नाही रे बाबा, मला तर लय करमायला लागले इथं. आणि झोप तर एवढी मरणाच्या लेखा काय विचारूच नकस. सुमे, हे साफ चुकीचं आहे हा. तुझं ना माझ्यावर प्रेमच नाही. असं बी असं. हे सुमे, पायलट, मला लय काम आहे. बोल बघू पटपट, काय काम होतं तुझं? कशासाठी फोन केलतास? नाही काही नाही. फोनला रेंज का ते बघायला फोन केलाय मी. आणि मला करमत इकडे. आणि भरपूर झोप आली मला बा. बर आता झोपायच्या आधी माझं एक काम आहे. उद्या येताना तेवढे माझे कापडे घेऊन ये. तुला तिकडे करमतंय, मला इकडे करमतंय. मग मी स्वतः कशाला येऊ तिकडे? पाठवून देतो ना कोणासोबत तरी कपडे. एक माणूस चिडले वाटतं माझ्यावर. प्राणनाथ, उद्या तेवढे माझे कापडे घेऊन ये. हा, ठेव काय? हो, ठेव फोन ठेव. आणि मला खूप झोप आली आहे ना. आणि करमतंय मला एकदम इकडे. खोट. खरंच सांगतोय मी, खरंच करमतंय मला. ठीक आहे, मग उद्या सकाळी माझ्या तोंडावर येऊन हे सांगा. ठीक आहे, मी काय घाबरतो काय तुला? उद्या सकाळी येतो आणि सांगतो. ठीक आहे, मी वाट बघते. हो, ठेव फोन. आणि मला करमतंय बरं का इकडे. काय ग, कधी खोटं बोलत नाहीस असं म्हणालीस ना, आणि मग आता करमतोय असं खोटं का म्हणालीस? चांगलं खोटं बोलायची सवय आम्हा दोघांना बी. बर चल, तू झोप. उद्या तुझं साहेब लय लवकर येणार आहेत. माझ्याशिवाय काही करमणारच नाही त्यांना. अनुराधा, असं कधी झालंय का ग? मी घरात नाही म्हणून तुला करमत नव्हतं. असं कधी झालंय? म्हणजे मी जवळ नाही म्हणून तुला झोप येत नव्हती. असं कधी झालंय? काय फाजीलपणा आहे. हाच तर फरक आहे. तू ज्याला फाजीलपणा समजते ना, समर सुमी त्याला प्रेम समजतात. खूप प्रेम आहे दोघांचं एकमेकावर. समरच्या आयुष्यात सुमी आली ना, फार चांगलं झालं.
पुरे कौतुक त्या खानावळवालीचं. डोकं फिरवलंय तिने माझं आज. कोण कुठली ती खोटारडी रागिणी, तिच्यासाठी 4 चौघांमध्ये तोंडावर आपटवलंय तिने. अनुराधा, अरे सुमीला रागिणीची खात्री पटली ना, कशाला प्रकरण वाढवतेस? चुलीत घाला तिची खात्री. राजकारण म्हणजे काय, माणसं कशी असतात ते तिच्यापेक्षा मला जास्त कळतं. आणि माझा राजकारणातला अनुभव असं सांगतो की त्या रागिणीमध्ये काहीतरी गडबड आहे. मी तिला हकलणार म्हणजे हकलणार. अगं अशी चिडचिड करण्यापेक्षा काढून टाक तिला, नवीन नेमणूक कर. नाही, असं नाही. सुमन कशी चुकीची आहे ते समरला दाखवून द्यायचंय मला. आणि म्हणूनच त्या रागिणीचा खोटारडेपणा सिद्ध करून मगच तिला कामावरून काढून टाकायचं. समरलाही कळेल सुमन किती मूर्ख आहे ते. नवरा बायकोंचं प्रेम म्हणून समरला फसू द्यायची नाही मी. नाही बाई, घासच उतरणं झालाय कशाखाली. हो ना. सुमीच्याच हातचं पाहिजे खायला. आणि समोर नाश्ता केलास का? नाही सुमीकडे जाऊन करेल. तिला बॅग देऊन यायची ना, वाट बघत असेल माझी ती. अगं बाई, भारीच की. असं पाहिजे नवरा बायकोचं प्रेम. अरे समर, तू काय सुरेश रावसाठी काय घेऊन चाललायस का? सुमीचे कपडे येतात. आता रागिणीला काही दिवस सोबत म्हणून ती तिकडेच राहणार आहे ना, म्हणून हे कपडे. समर, आता घरात एवढे नोकर चाकर असताना तू कशाला करतोयस असली कामं? या राज्याचा भावी मुख्यमंत्री आहेस तू. मम्मा, जर मी भावी मुख्यमंत्री असलो तर सुमी भावी मिसेस मुख्यमंत्री आहे राज्याची. हे बघ, तेवढं राजकारणात कळतं मला. तू ती बॅग ठेव, लक्ष्मण देऊन येईल. लक्ष्मण. लक्ष्मण भाजी आणायला गेलाय बाजारात. नरसू, तू देऊन ये जा बॅग. मी का? काय झालं? नाही म्हणजे मी नोकर आहे का ताई? मी तुला नोकर म्हणून सांगतच नाहीये नरसू. समरच्या कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून सांगते. बॅग देऊन ये. काय रे, जाशील ना? हो. काय रे बाबा, तुला चालणार आहे ना? हो चालेल ना. मी काय आणि मामा काय, सुमीला कपडे पोहोचणं महत्वाचं आहे ना. ठीक आहे, मी जातो कारखान्यावर. सारखं आपलं बायको बायको बायको. अहो, तिनं चांगलं चुंगलं खायला घालून समरला काबूत करून घेतलंय. लक्ष्मण बाजारातून आला की त्याला जेवणाचा एक छान बेत करायला सांगा. वैजी, आज समरचा जेवणाचा डबा मी घेऊन जाते कारखान्यात. पाहू दे त्याला सुद्धा त्याच्या आईचं प्रेम. तेव्हा आमच्या सुमीचा सकाळ सकाळचा कार्यक्रम बघा. ह्या कार्यक्रमाशिवाय आमच्या दिवसाला सुरुवातच होत नाही. आहो बबन, आमचा नाही, आपला म्हण. आता रागिनी बी ह्या घरची. माझी बहीण आहे ती. बहीण? अशी कशी काय बहीण? एवढ्या लगेच कोण बहीण होतो तेव्हा ती? आम्ही झालं काय ग रागिनी? होय, काल रात्रीपासून सुमी माझी बहीण आहे. का रे, तुला टोन पाडाय काय झालं? काय नाही बबन, मी तुला गिरणी जाऊन हिशोब बघायला सांगितलं होता. आलास बघून? बोंबला गेलं बघ देण्यात. सुमी, अगं माझ्या काय देण्यातच राहिना झालंय. अगं सारखाच विसरतोय मी. मला काहीतरी तोडगा दे की सुमी, प्लीज. कर मग माझं. बरं ऐक, तुझ्या ध्यानात राहावं म्हणून एक बारका दगड खिशात ठेवत जा. त्या दगडाला बघितलं की तुला आपोआप आठवल सगळं. खरंच होईल. जा बाहेर जा आणि एक खिशात दगड ठेवून ये. गिरणीच्या कामाची आठवण म्हणून. चालतंय. थँक्यू. अरे बबनच्या कसं व्हायचंय बघा की. घे ग. नाही, खरंच नको. अगं मामासाहेब, तुम्ही? हमाल मामा. हे घे कपडे आणले तुझे. अहो पण हे आलं नाहीत. समर भावी मुख्यमंत्री आहे, असले कपडे आणायची फालतू कामं नाही करणार तो. ठेव, येतो. अहो दगड साहेब, मामा साहेब,
तुम्ही मामा सांगा ते कसं आहे काय ते तोडगा अहो सुमी नाही का नाही मला लय म्हणजे लय भारी तोडगा दिलाय अहो म्हणजे एखाद्याने आपल्याला काम सांगितलं का नाही की ती ध्यानात ठेवायसाठी त्या कामाच्या नावाचा दगड असा खिशात ठेवायचा म्हणजे तो दगड बघितला की ती काम आठवतं आपल्याला इसरत नाही अजिबात कसा आहे सुमिता तोडगा दगड तोडगा कामावर या वेळेवर तोडगा म्हणे दगड कशाने आणताय मी आहे हो गिरणीचा हिशोब नाही का गिरणीचा हिशोब देण्यातच मुली आहे ना माझ्या गिरणीचा हिशोब ठेवायचा आहे ओके अगं सुमे वाईट नको वाटून घे. पण बायकोची कापड आणायला लाज वाटते काय पायलटला? अगं असं काही नसेल. नाही, आज दुपारी जेवण घेऊन गेल्यावर मी समोरासमोरच विचारणार आहे पायलटला. मम्मा अगं बास बस खरंच बस. काय रे आवडलं नाहीये का तुला? अगं नाही आवडलं, किती जेव का बास झालं. एक मिनिट जरा पाणी दे. अहो बरं वाटतंय? एक काम कर, ते सफरचंद धुवून चिरून घेऊन ये. मग अगं सफरचंद कशाला आता? अरे असं अरे समर घे रे एकदम गोड आहे फर्स्ट क्लास ताईनी खास तुझ्यासाठी आणलंय जा. हो मम्मा कशाला उगाच बिचारीला त्रास देतेस ग? अरे त्रास कसला? काम आहे तिचं ते. तुला आणखीन वाढू का? थोडस वरण घेतोस? नाही नको नको खरंच नको, पोट फुल झालंय आता, खरंच नको. सुमन सुमन डबा घेऊन आलीस का? पण समरचं जेवण तर झालंय. समर मस्त होता ना ताईने आणलेलं जेवण? हा छान छान होतं. हे घे. तुझं जेवण आणलंय. अरे हो, तुम्ही बाहेर बसून जेवा जा. मम्मा मला सफरचंद वगैरे नकोय खरंच. मी आलोच, मी हात धुवून येतो, मी आलोच मी. ताई खानावळीच्या चेहऱ्यावर चांगलेच 12 वाजले होते. सुमे 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 थांब 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 सुमे थांब थांब थांब. कुठे चाललीस तू? तुला काय करायचंय? काय करायचंय म्हणजे? सुमे थांब. अशी न बोलता कुठे निघालीस? घरी. आणि बोलायचंय कशासाठी? ज्या नवऱ्याला बायकोची कापड आणायला लाज वाटत्या, ज्या नवऱ्याला बायकोच्या हातचं जेवण खाऊ वाटत नाही, त्या नवऱ्यासंगत बोलायचंय कशासाठी? बापरे एक माणूस रुसलाय वाटतं. पहिले चेष्टा करायचं काम नाही बरं का. सुमे थांब 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 थांब. सुमे मी सकाळी तुझे कपडे द्यायला येणारच होतो, पण आता मम्मानं मामाला पाठवलं, मी काय करू? आता हे जेवण व्हायचं ना, त्याचं मी काय करू? अन्न म्हणजे परमेश्वर आहे. मला बोलायचंच नाही पाहिलं तू या संकट. जा. सुमे थांब थांब थांब. मी जेवणार आहे, मी जेवणार आहे मी जेवणार आहे. आपण तुझं तर आज झालं की जेवण. हा अन्न म्हणजे परमेश्वर आहे. परमेश्वरापेक्षा मोठा आहे का मी? तू प्रेमानं भरवलंस ना, जेवेन मी. खरंच? हा चल. पाहिलं तुला लई भारी आहेस बघ. या या. घ्या खावा साहेब.
ताई काय ग समर्थ म्हणलं होता पोट भरलंय म्हणून आणि इथं दाबून जेवते परत. ताई तुझं प्रेम कमी होतंय का काय?